हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक माय चॅनल। मी इथे गळ्याचं माप टाकून मुंड्याचं माप टाकलेलं आहे। आता मुंड्याला मी हा आकार दिला। त्यानंतर आपण मधुबालाच्या टक्ससाठी हा आकार घेतलेला आहे। आता हा आकार काढायचा आहे माप घेऊन। असा राऊंड शेप मध्ये मी हा आकार काढलेला आहे। आणि गळ्याचा आकार दिला। त्यानंतर हा टक्ससाठी अर्धा इंचाचं घ्यायचं आहे। हे आपलं कटिंग अशा पद्धतीने करायचं आहे। हे कटिंग झालेलं आहे पूर्ण। त्यानंतर हे कापडावर कटिंग करून घ्यायचं आहे। आणि नेहमीप्रमाणे गळ्याला शिलाई मारून घ्यायची। उलट्या बाजूवरून आणि कट्स मारून पुन्हा ती बाजू सरळ करून घ्यायची आणि शिलाई मारायची आहे। आता आपण कप्स लावायचे आहेत। जे टक्स मारले होते त्याच्यावरूनच शिलाई मारायची आहे मधून। ही मी 1.5 इंचाची पट्टी काढलेली आहे, जे खालच्या भागाला जोडून उलटी करून अशी शिलाई मारून घ्यायची आहे। हे कटिंग आणि स्टिचिंग खूपच सोप्या पद्धतीने आहे। आता मी ही लेस लावून घेतलेली आहे कप्सच्या बाजूनी आणि खूपच ती सुंदर दिसत आहे। इथे लेस ही जाडच लावायची आहे। जाड लेसमुळे आणि डायमंड्समुळे खूप चांगला शो येत असतो। हे अशा पद्धतीने मी ही लेस लावून घेतलेली आहे साइडनी। त्यानंतर डबल शिलाई मारून घेतली। आणि अशाच पद्धतीने आपण मध्ये सुद्धा गळ्याला अशीच लेस लावायची आहे। हा आपली मधुबाला डिझाइन तयार आहे।